दूध आणायला. पैसे धला धला पैसे धला धला पैसे दूध आणायला. दूध आणायला दूध धला पैसे दूध आणायला. म्हणा दाव बरं पैसे 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 धला पैसे दूध आणायला दूध दूध पैसा नको. धला आनंदी आनंदी म्हणते दूध. सगळ्यात सुखी कोण आहे खरं सांगायचं. आता हे पैसे किती आहेत पैसे आलं पहिला हे पैसे घे आणि दूध आणा. धला 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 दूध आणायला पैसे धला. नको नको मनूचे बोले धल दूध आणायला पैसे धल धला दूध आणा दूध आणा दूध आणा. किती वाजतात माझे 8 7:30. दर पैसे हाय का ह्या पैशाची किंमत. दूध आणा. ह्या पैशाची किंमत आहे का मांजरांना प्राण्यांना. पण माणसं मरायला लागलीत या पैशासाठी. पैसा 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 नुसता पैसा. होय आय पैसा पैसा. मांजरांना पैशाची किंमत आहे का. ह्या मांजरांना फक्त पोटाचा आधार करण्याची आशा आहे आणि आधार करून फक्त माया. मी माया लावतो. झालं. ह्याच्यापेक्षा जास्त जीवन ह्यांना आवडतं का. नाही नाहीतर कानातलं गळ्यातलं नाकातलं पैंजण शर्ट पॅन्ट काय काय भांड कोंड संसार पाणी. आणि ह्या प्राण्यांना फक्त आणि फक्त काय माया माया आणि पोटाला खाया. कसं आहे ही जीवन खरं आहे. आणि माणसं जगायला लागले ती भिकारी असल्यावनी एखाद्या शैतानावनी नुसती पैशाच्या मागं लागायला लागले ती. देव पण असला भारी माणूस आहे की त्याला सुद्धा माहित आहे की आता या माणसांना कसं मोहमायात फसवायचं. बरोबर आहे का नाही आहे. ह्या देवानं पैशासारखा मोह निर्माण केलाय आणि ह्या मोहाच्या पायात माणूस देवाला फक्त स्वार्थीपणानं बघायला लागलाय. खरं आहे का नाही. बाहेर शंभू पैसा जिथं जाईल तिथं पैसा. देवाला सुद्धा पैसा माणसाला सुद्धा पैसा. खायला पैसा हागायला पैसा मुतायला पैसा सगळीकडे पैसाच. आणि ह्या प्राण्यांना धर बाबा पैसा धर. पकड की पैसा धर पैसा. आणि हेच पैसे जर एखाद्या दारुड्या समोर ठेवलं असतं तर सोड बरं आता सोड की आता. काही करा पैसा नको आहे. तू तो हम तुम्हें प्यार देते. काय मांजर आपल्याशी कधीही करते ती का. कोणी ठेवलं तिथं ते आय डोंट नो. आहे तू ठेवलं होतं का पैसे. बघा इथं लपवलेलं. ये ले अभी मैंने सिखाया मांजर के ओर से. अगं महाकाल मला सर्दी आली आणि मला मास्क पाहिजे ग. नाक भिजायला लय गार पडतंय आणि तुला वाटतंय की स्टाईल मारतोय आम्ही. मग रुमाल घ्यायचं ते काय घ्यायचं. अरे रुमालच घुमला. कसं असतं तुला सांगू का. मास्क पेक्षा रुमाल महत्वाचा. कारण तुला सांगते आता मास्कला आपण शिंबूड पुसू शकत नाही. असा शिकरला तर हात पुसू शकत नाही. माझ्याकडे रुमाल आहे. माझं नाक गार पडतंय. रस्त्याने रोज रोज ट्युशनला जातो ना तेव्हा नाक गार पडतं. आहे आता तू म्हणजे आता ह्या मांजरांना दूध आण
त्याला बघ आताच्या पैशात आणि दुधात काय फरक आहे. कोणाला खतन गप बसतो. तो का आता इथं ग बसलोय वाट बघत. दिसलं का? ते तू आणलेलं तिथे जार ते आणजा दूध. बघितलीस ना पाहिजे. बघा मित्रांनो, मैत्रिणींनो, ताई आणि दादांनो, लक्षात द्या घ्या. कारण कसं आहे, मनुष्य पैशाच्या पाठीमागं स्वतःची सुख विसरत चालला, माणसं विसरत चालला, सगळं विसरत चाललाय. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून जरी काही ब्लॉगमधून जर काही मोटिवेशनल एखादा पॉईंट मिळाला ना, तर कमेंट नक्कीच करत जावा की खरंच माधवीताई तुझं खरं आहे की माणसं पैशाच्या पाठीमागं पळायला लागलेत, आपला घर संसार आणि स्वार्थ बघत चालल्यात. तर तुम्हाला कसं वाटतंय, कुणी केलं असेल हे सगळं पैशाचं साम्राज्य निर्माण, आणि कुणापासून सुरुवात झाली आणि कधी एंड होणार आहे, हे पैशाचं साम्राज्य कधी संपणार आहे? कारण पैशाच्या साम्राज्यामुळं माणसाचं जीवन सगळं खराब होत चाललंय. चला, तुम्ही मला सगळ्यांनी कमेंटमधून सांगायचं आहे, पैसा खरंच प्यारी आहे का माणसाचं जीवन प्यारे आहे? कारण तर आज कितीतरी लोक मृत्यूशय्येवर पडलेले असतात आणि डॉक्टर लोक म्हणतात लाखभर रुपये होता. कारण त्यांनी शिकण्यासाठी, डॉक्टर की घडण्यासाठी त्यांच्याकडून जवळजवळ तब्बल कोटीवधीच्या घरात त्यांचा खर्च झालेला असतो, आणि दवाखाना स्थापन करायला पण त्यांचा खर्च झालेला असतो. पण हा खर्च डॉक्टरांचा, पेशंटचा, इतरांचा, सगळ्यांचा खर्च आपण काढत असतो. तेव्हा आपण पैशासाठी जगतोय का पैशानं आपल्याला जगवलंय? नेमकं कशासाठी जगतोय ह्याचं भान ठेवा आणि जगा. द्या, निसर्गाचा आनंद घ्या, ईश्वराचा आनंद घ्या, ज्यानं आपल्याला श्वास दिलाय त्या श्वासाचा आनंद घ्या. कारण पैसा हा सर्वकाल नाही, आणि हा आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही. कर्ज असेल तरी पैसा लागत नाही कर्ज देण्यासाठी. कारण आपण एखादा विषय डोक्यात घेतला तर आपल्याला लक्षात येतं की खरंच आपल्याला काहीतरी महत्वाचं आहे या जीवनात. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत, आणि त्या 3 मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैशाचं उत्पन्न झालेलं आहे. आणि या पैशानं बलात्कार, अत्याचार, गुंड, म्हणजे जे काही पण झाले माणूस, ते फक्त आणि फक्त पैशामुळं झालेलं आहे. तर आपल्याला या पैशाचा सत्यानाश करावा लागेल. मला तर वाटतंय कलियुगाचा कली म्हणून हा पैसाच आहे का काय? तुम्हाला कसं वाटतंय? चला मग कमेंटमध्ये सांगा नक्कीच. कली म्हणजे कलियुगचा अंत होणार आहे ना आता. माणसं काय करू शकत नाही. ती माणसांना माहित आहे नंतर काय होणार आहे, तरी पण करू शकत नाही. बघू आता नंतर भविष्यात. आपण तर जगणार नाहीच आहे. इतकं वर्षांनी इतका कालावधी आपल्या जवळ नाहीच आहे. तर काय करतोय मनुष्य? आयुष्यभर काय 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 करतोय? पायाला चावतोय वय? हा, पाय हलव की आई. काय करे लो कदर हमारी वाटर दूध देव खाने को. वाटर घेऊ का? घे की. उधर दिखा ना मला. उधर दिखा. बघा काय आहे म्हणायचं, ही दुधासाठी माया लावलेली आहे, दुधासाठी. आता याला काय करायचं? ए मनुचे पोले इकली येतल. होय अग मला भेटतोय ती. आणि हेच अपेक्षित असते. दूध घेणार. चला बघू आता आपण पुढचं काय काय. तोपर्यंत तर सध्या हा ब्लॉग बघताय, कंटिन्यू बघा. वेब सिरीज तुमच्या प्रतीक्षेत आहेत, तुम्ही वेब सिरीजच्या प्रतीक्षेत आहेत, आणि नक्कीच आपल्याला यश मिळवायचं आहे. हो ना ग म्हणण्याच्या पोला, आपल्याला वेब सिरीज चालू करायची ना. इकडे वल बघून सांग. ए पुतल्या बाई कुठे चाललंय ही पण ग? सांग ना रे पोला, आपल्याला वेब सिरीज करायची का नाही ती सांग ना. आपल्याला माणसं लांब लांबनं बघते ती, बोल ना. होय म्हण. होय घ्या.
चला सध्या आता कुठं ठेवलं ह्याच्यावर बघा मम्मी कशी टाईल म्हणायला मी तुझ्यासाठी आणला कुठं ठेवलं 100 समोरची घाला. आईश बघ माझा तिथे एकदा मंदिरावर काय केलंय जा. चला आता सध्या तर हा ब्लॉग आलं तोंडात हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि चालली आता सगळी तयारी खाण्यापिण्याची. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.